नमस्कार मित्रांनो, मी निलेश पाटील. आपलं यूट्यूब चॅनल एन-आर-पी प्रॉपर्टी इन्फॉर्मेशन आपलं स्वागत करत आहे. मित्रांनो, आता आपण चाललेलो आहे सेक्टर 40 खारघर, सिडको टाउनशिपमध्ये. जिथे तुम्ही बघाल तर सिडकोचं फर्स्ट सर्व मधील काही घरे अवेलेबल आहेत. त्याच्यामध्ये ई-डब्ल्यू-एसमध्ये 20 घरं अवेलेबल आहेत आणि एल-आय-जीमध्ये बघाल तर 119 घरे अवेलेबल आहेत. सो मी तुम्हाला पूर्ण लोकेशन आणि प्रोजेक्टचे एंट्रीपासून ते प्रोजेक्ट आतमध्ये कसा दिसतोय इव्हन सॅम्पल फ्लॅट ई-डब्ल्यू-एसचा आणि एल-आय-जीचा दोघांचा पण मी आपल्या व्हिडिओमध्ये पूर्ण इन्फॉर्मेशन देणार आहे. सो व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत पहा. सो आता आपण पोहोचलेलो आहे लोकेशनला. सो तुम्ही बघू शकता की हे आहे फुटबॉल ग्राउंड. फुटबॉल ग्राउंडच्या बाजूला काही प्रायव्हेट डेव्हलपरच्या बिल्डिंग्स तुम्हाला मिळतील. बघू शकता आणि हे आहे सिडकोचं एक्सटर्नल एलिव्हेशन. सो हे आहेत प्रायव्हेट बिल्डिंग. इथे 1 BHK अराउंड 70 लाख आणि 2 BHK अराउंड 120 चा रेट चालू आहे इथे. बघू शकता तुम्ही. आता बघू शकता तुम्ही आपण एंट्री करणार आहेत सिडकोच्या टाउनशिपच्या आतमध्ये. हे बघू शकता इंटरनल रोड जे तुम्ही आहेत खूप चांगले प्रोव्हाईड केलेले आहेत. इव्हन ओपन कार पार्किंगच्या गाड्या उभा राहून सुद्धा खूप चांगला स्पेस मिळतो फिरण्यासाठी गाडीने वगैरे, कारने वगैरे. बघू शकता तुम्ही. G+14चं एलिव्हेशन आहे सगळ्या टॉवरचं. अराउंड एक काही याच्यामध्ये तुम्हाला ई लिहिलेलं असेल. ई म्हणजे तुमच्या ई-डब्ल्यू-एसच्या बिल्डिंग्स असतील आणि एल म्हणजे एल-आय-जीच्या बिल्डिंग्स असतील. यांना सेपरेट केलेलं आहे ई आणि एलसाठी. खूप मोठं टाउनशिप आहे इथे. तुम्ही बघू शकाल तर कमीत कमी 18 ते 20 बिल्डिंग्स असतील पूर्ण ह्या प्रोजेक्टमध्ये. कार पार्किंग इथे मोफत आहे. कारण ओपन कार पार्किंग दिलेली आहे. तुम्ही कुठेही गाडी लावू शकता आणि खूप चांगला स्पेस आहे. अम्युनिटीज वगैरे प्रोव्हाईड केलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता चिल्ड्रन प्ले एरिया वगैरे इथे प्रोव्हाईड केलेला आहे. वॉटर सप्लाय तुम्ही बघू शकता. तर वॉटर सप्लाय इथे तुम्हाला 24/7 आहे. फक्त मंडेला सिडकोचं ऑफिस बंद असल्यामुळे मंडेला इथे वॉटर सप्लाय होत नाही. सो मंडेसाठी तुम्ही स्टोरेज टाकी तुम्ही आतमध्ये लावू शकता घरामध्ये. कारण इथे कसं आहे की बाकी डेमध्ये म्हणजे ट्यूजडेपासून ते संडेपर्यंत तुम्हाला 24/7 वॉटर सप्लाय असणार आहे. तुम्हाला टाकीतल्या पाण्याची सुद्धा गरज लागणार नाही. फक्त मंडेला तुम्हाला फक्त स्टोरेजसाठी तुम्हाला पाणी साचवून ठेवण्यासाठी तुम्ही हे करू शकता. बघू शकता समोर चिल्ड्रन प्ले एरिया वगैरे बिल्डिंगचं एलिव्हेशन बघू शकता. 2 ते 3 वर्ष झालं पोझिशन भेटून. सो याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मी गाडीवरून तुम्हाला पूर्ण टाउनशिप फिरवून दाखवत आहे. कारण बऱ्याच लोकांचं कमेंट होते की सेक्टर 40चा प्रोजेक्ट कव्हर करा. सो हा प्रोजेक्ट मी कव्हर केला आहे. तुम्ही इथे बघू शकता रिटेल शॉपसुद्धा अवेलेबल आहेत. जसं की ग्रोसरी त्याचबरोबर व्हेजिटेबल फ्रूट शॉप्स, व्हेजिटेबल शॉप्स वगैरे सगळं चालू आहे. क्लिनिकसुद्धा चालू आहेत. इव्हन इथे स्कूलसुद्धा आतमध्ये टाउनशिपच्या आतमध्ये चालू झालेलं आहे. त्याचबरोबर बघू शकता कलर सेम आहे सर्व बिल्डिंगचा आणि एलिव्हेशन पण सेम आहे. रोड्स खूप वाईड दिलेले आहेत प्रोजेक्टच्या आतमध्ये. हे सगळ्यात चांगली क्वालिटी आहे सिडकोची. सो असे रोड्स खूप चांगले प्रोव्हाईड केलेले आहेत आणि पूर्ण हिंदू कम्युनिटी आहे आणि सगळ्यात मेन की आता आपण बघणार आहे की ॲक्चुअल बिल्डिंगमध्ये जाऊन ई-डब्ल्यू-एसचा आणि एल-आय-जीचा ॲक्चुअल फ्लॅट. फर्स्ट आपण जाणार आहे ई-डब्ल्यू-एसच्या फ्लॅटमध्ये. तुम्ही बघू शकता आहे ई-डब्ल्यू-एसचा फ्लॅट. त्याचा कार्पेट आहे 277 म्हणजे 29.19 अराउंड स्क्वेअर मीटर. बघू शकता हा हॉल आहे आणि हॉलच्या आतमध्ये विंडोजमधून चांगला व्ह्यू तुम्हाला मिळतो. थोडासा हा ई-डब्ल्यू-एसचा फ्लॅट बघाल तर छोटा आहे. कारण 277च कार्पेट आहे. याच्यामध्ये किचन बघा अशा प्रकारे इथे प्रोव्हाईड केलेलं आहे. किचनच्या समोरच एक्झॅक्टली वॉशरूम आणि म्हणजे बाथ आणि WC प्रोव्हाईड केलेला आहे. इथे बेसिन वगैरे दिलेलं आहे. बाथ आणि WC पण बऱ्यापैकी एवढं पण छोटं नाही, बऱ्यापैकी दिलेलं आहे. एल-आय-जीचा फ्लॅट याच्यापेक्षा थोडासा मोठा आहे. बघू शकता आता आपण बेडरूम बघू शकतो. हा किचन आहे आणि आता बेडरूममध्ये जाणार आहे. बेडरूम बघाल तर बऱ्यापैकी चांगला बेडरूम दिलेला आहे. त्याचबरोबर इकडे तुम्हाला वॉर्डरोबसाठी पूर्ण स्पेस दिलेला आहे. ह्याची प्राईस सिडकोनी कोट केलेली आहे अराउंड 27 लॅक्स. 27 लॅक्सच्या हिशोबाने कार्पेट चांगला चाललेला आहे. बघू शकता आपण लिफ्टमध्ये आलेलो आहे आणि लिफ्ट बघताय तर हा 14 माळ्याची टॉवर आहे. त्यामुळे 14 माळ्यापर्यंत लिफ्ट प्रॉपर प्रोव्हाईड केली आहे. आता आपण एल-आय-जीचा ॲक्चुअल फ्लॅट बघतोय. हा बघा हॉल स्पेशियस आहे. ई-डब्ल्यू-एसच्या हिशोबाने एल-आय-जीचा हॉल खूप चांगला आहे, स्पेशियस आहे. स्टोरेजसाठी खूप चांगली जागा दिलेली आहे सिडकोने एल-आय-जीमध्ये. एल-आय-जीचा जो फ्लॅट आहे त्याचा कार्पेट बघाल तर 320 आहे.
किचन खूप स्पेशियस दिलेलं आहे. कारण इथे तुम्हाला समोरासमोर वॉशरूम आणि हे दिलेलं नाही आहे. इकडे तुमचा डबल साइजचा फ्रीजसुद्धा बसू शकता. वरती स्टोरेज वगैरेसाठी जागा खूप चांगली दिलेली आहे. त्याचबरोबर इकडे बघाल तर तुम्हाला WC जे की वेस्टर्न टॉयलेट दिलेलं आहे आणि इकडे तुम्हाला बाथ प्रोव्हाईड केलेला आहे. त्याचबरोबर इथे बेसिन वगैरे दिलेलं आहे. बाथची साईज पण खूप चांगली आहे. इव्हन टाईल्सचं वगैरे काम चांगलं केलेलं आहे. वरती तुम्हाला शॉवर एरिया वगैरे दिलेला आहे आणि त्याच्यानंतर इकडे बेडरूम दिलेला आहे. बेडरूमची साईज पण चांगली आहे. वॉर्डरोबसाठी स्पेस, वरती पण स्टोरेज वगैरे चांगलं दिलेलं आहे. असं. सो मित्रांनो, कशी वाटली इन्फॉर्मेशन व्हिडिओमधली? व्हिडिओमध्ये इन्फॉर्मेशन जर आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सिडकोमध्ये ज्यांना फ्लॅट्स हवा असेल त्यांनी लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करून आपला फ्लॅट बुक करा.